तर पुण्यामधील काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या सोबत फरासखाना पोलीस स्टेशनच्या बाहेर आता ठिय्या मांडल्याचं दिसतंय। जोपर्यंत भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्या विरोधामध्ये कारवाई होत नाही, गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार अशी भूमिका काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे। टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांच्या तोंडाला काळं फासण्याचे आवाहन भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी दिलंय। हर्षवर्धन सपकाळ यांच्या तोंडाला काळं फासेल त्याला 2 लाख रुपयांचं बक्षीस देऊ अशी घोषणाच भाजपचे आमदार नारायण कुचेंनी केली आहे। जालन्यामधील खासदार कल्याण काळेंच्या कार्यालयासमोर भाजपनं निषेध आंदोलन देखील केलंय, तर भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेसनं देखील जोरदार घोषणाबाजी केली आहे। म्हणजे मी जाहीर करतो, एखाद्याने हर्षवर्धन सपकाळच्या तोंडाला काळं लावलं, कुठेही भेटलं, जालन्यात आला तर करणारच, पण कोणी करीत असेल त्याला 2 लाख व बक्षीस देण्याचं काम मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।